आणि आता थेट जाऊयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलतायत। हा ऐतिहासिक निर्णय आहे। या निर्णयाने भारतीय जनता पक्षाचं पितळ उघड पडलेलं आहे। ज्या धनशक्तीच्या भरोश्यावर यांनी जनतेला आणि विरोधी पक्षांना नामोहरण करण्याचा प्रयत्न केलेला होता, काही विशिष्ट उद्योगपतींना मोठं करून त्यांच्या माध्यमातून पक्षाची तिजोरी भरायची आणि त्या धनाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करायचा, ही जी पद्धत या देशामध्ये सुरू झाली इलेक्ट्रॉनिक्स बॉन्डच्या माध्यमातून, त्याला मात्र सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक दिली आणि हे संपूर्ण असंवैधानिक ठरवत असताना तो पैसा सुद्धा ज्यांच्याकडून आला त्यांना परत देण्याचं काम परत करावंच लागेल असाही निर्णयामध्ये असल्यामुळे मला वाटतं आता भारतीय जनता पक्षाने जे धनशोषण करून स्वतःच्या पक्षाला मोठा एक गबाळ उपलब्ध करून देत होतं, या माध्यमातून त्यातून मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थानं लोकशाही संरक्षणाचं काम केलंय असं म्हणता येईल।